नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। माझ्या तुम्ही पाठीमागे बघताय खूप चांगला निसर्ग आहे आणि आज मी दक्षताच्या आजीच्या गावी आलो आहे चिपळूणमध्ये। तर शिमगा उत्सव चालू आहे आणि तर शिमगा उत्सव कसा असतो आणि प्रत्येक गावामध्ये शिमगा उत्सव वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो। तर प्रत्येक या गावाची पण वेगळी प्रथा आहे। तर आपण आता आलो आहे चिपळूणमध्ये पोचरे गावामध्ये। तर जाणून घेणार आहोत की इकडे शिमगोत्सव कसा होतो। तो व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल। व्हिडिओ आवडला नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इथे आता पालखी ती चाली आहे आणि वाडीतले हे दुसरं घर आहे। इथे पालखी आता प्रवेश करणार आहे। तत्पूर्वी पालखीचा जे पाय असतात ते स्वच्छ पाण्यात धुतले जातात। तर अशा प्रकारे इकडे जे पालखीसोबत असणारे ढोल ताशा पथक आहे ते छानपैकी तिथे वाजवत आहेत आणि खूप रिदमिक म्युझिक असते। पालखी नाचण्यासाठी खूप भारी वाटतं। मित्रांनो, थोड्या वेळातच आपल्याकडे पालखी येणार आहे। आता हे आमच्या बाजूचे शेजारचे घर आहे, इथे पालखी आता प्रवेश करत आहे। ही व्हिडिओ आपण 2 भागामध्ये केलेली आहे आणि दुसरा भाग तुम्हाला जर बघायचा असेल तर आय बटनमध्ये मी व्हिडिओची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि त्या व्हिडिओची सुद्धा आनंद घेऊ शकता। आता पालखी आपल्याकडे यायला सुरुवात झालेली आहे। सगळी आपली जी तयारी आहे ती ऑलरेडी सगळी झालेली आहे। पालखीचे पहिले जसे म्हटलं तुम्हाला, पालखीचे जसे स्वच्छ पाय धुतले जातात आणि जे पालखीला खांदा दिला आहे सुद्धा पाय स्वच्छ धुतले जातात आणि मग पालखीला आतमध्ये आपण घेऊन जातो। तर आता ही बघा पालखी आपल्याकडे आली आहे। स्वागत करून आतमध्ये आपण पालखीला घेऊन जाणार आहोत। मित्रांनो, कसं आहे की आपल्याला होळी आणि रंगपंचमी हे सिटीमध्ये किंवा शहरामध्ये आपल्याला हेच माहिती असतात आणि त्याच्यामुळे शिमगा उत्सव हा एवढ्या मोठ्या प्रमाणे ग्रामीणमध्ये एवढा साजरा केला जातो हे आपल्याला गावाला गेल्यावरतीच कळतं आणि खूप सारी मजा असते, पॉझिटिव्ह एनर्जी येते हा शिमगा उत्सव बघितल्यावरती। आम्ही प्रयत्न करत असतो की नेहमी शिमगा उत्सव आहे त्याला जाण्याचा आणि जसं शक्य होईल तसं मी शिमगा उत्सव अटेंड करण्यासाठी किंवा शिमगा उत्सवाला अनुभव घेण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करत असतो। सध्या पालखी ते छानपैकी ठेवलेली आहे। पूजा सुरुवात करणार आहोत। पूजेला आता एक जे हार आहेत आणि जे काही नीती आता चालू करणार आहेत तर पालखीसोबत जे गुरव असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पूजा ही केली जाते। आता पालखीची पूजा सुरू आहे। जसं गुरु सांगतील त्याप्रमाणेच आपण पूजा ही करतो आणि पूर्ण कुटुंबातले एक सदस्य आता हळूहळू पालखीचं दर्शन घेत आहेत। ती पुरुष मंडळी आणि मग त्यांच्यासोबत त्यानंतर स्त्रिया, सर्व लहान मुलं
अशा प्रकारे सर्वजण एक एक करून आपली पालखीचं दर्शन घेतात. कुठलं गणपतीला नाही जायचं आता, आज जाईल. आज पण आहे तर